बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील डामरखेडा गोमाई नदीवरील धोकेदायक पुलावरून बंदी असल्यावरही अवजड वाहनांची वाहतूक खुलेआम सुरू। डांबरखेडा गोमाई नदीवरील पूल कमकुवत झाल्याने या पुलावरून अवजड वाहतूक करण्यात आली होती। बंद प्रकाशा ब्रॅकेटिंग असून वाहन जाते कसे शहादाकडे येणारे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्यानंतर पुलाच्या दोन्ही साईडला कमान लावून बंद करण्यात आला होता। तेही तोडून वाहन पुलावरून वाहतूक सुरू असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता। महामार्ग प्रशासन व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष। गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्याला जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकाशा या गावाजवळ असलेल्या गोमाई नदीवरील पूल विभागाने केलेल्या स्ट्रक्चर अर्धीमध्ये धोकादायक स्थितीत असल्याने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे। मात्र छोट्या वाहनांसाठी या पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। असे असतानाही महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासनाने वरून होणारी अवजड वाहतुकीच्या विरोधात कडक कारवाई करावी। या पुलाला काही नुकसान झाल्यास गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना 100 किलोमीटरच्या फेऱ्याने जावे लागणार आहे। त्यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। आपण ज्या पुलावर आता उभो आहोत, सदर हे पूल कमकुवत झाल्यामुळे हे प्रशासनाने जड वाहनांसाठी बंद केलेलं आहे। या पुलावरून जड वाहन गेल्यास या पुलाला पुन्हा क्षती पोचून मोठी दुर्घटना घडू शकते। अशा वेळेस काही वाहनधारक मोठ्या प्रमाणात अवजड वाहन घेऊन या वाहनावरून वाहतूक करीत आहे। शासन प्रयत्न करीत असताना त्यांना न जुमानता हे वाहतूकदार जड वाहनांची वाहतूक करत आहे। याच्यावर कठोर पावले उचलून तात्काळ बंद केलं पाहिजे। कारण की असं आहे, सदर हा पूल तर बंदच आहे, पण या पुलावरून जेव्हा ती वाहतूक वळवली गेली आणि त्याच्यावर अवजड वाहने गोमाई नदीवर शहादा तुखेरा पुलावरून जात होती, पण अवजड ओव्हरलोड वाहनामुळे त्या पुलाला पण क्षती झालेली आहे, त्याचं पण नुकसान झालेलं आहे, ते पण डॅमेज झालेलं आहे। त्याच्यामुळे ते पण बंद आहे। यदा कदाचित दुर्दैवाने असं होऊ नये, पण ह्या पुलाला जर काही मोठा अपघात झाला आणि पूल हा क्षतिग्रस्त झाला तर जे छोटे वाहनधारक आहे, कार, जीप, मोटरसायकलवाले हे जे आज प्रवास करत त्यांचे प्रवास थांबू शकतो आणि त्यांना पुन्हा 100 किलोमीटर फिरून जावं लागणार आहे। तरी शासन असेल, प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्याचे वाहनधारक इथून जर प्रवास करीत असतील, वाहन नेत असतील या पुलावर, त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्याच्यावर पायबंद घातला पाहिजे। अन्यथा येणारा काळ हा शहादा शहर आणि आजूबाजूच्या परिसरासाठी कठीण असणार एवढं निश्चित।